तर मुलांना बघा, आता आपण इथे पाहणार आहोत. तुम्ही हे करून पहा. रेडिओ टेप रेकॉर्डर चालू असतात त्याच्या स्पीकरवर हात ठेवावा. आता इथे काय सांगितलं की या मुलीने कानावर हात ठेवलेला आहे आणि काय करत आहे, हे जे स्क्रू म्हणजे आपण ड्रिल मशीन बोलू शकतो, जे खेळ ठोकण्याची जी मशीन आहे ती मशीन आहे, जे काय करत आहे त्याचा आवाज येत आहे. त्याचप्रमाणे हा मोटारीचा आवाज इथे देखील काय करता येत आहे. हा एरोप्लेनचा आवाज येत आहे. हा आवाज त्या मुलीच्या कानाला असह्य होत आहे आणि म्हणून ते काय करत आहे, कानावर तिने हात ठेवले, जसं आपण कानावर हात ठेवतो. हे तुम्ही करून पहा. रेडिओ आहे, टेप रेकॉर्डर आहे, चालू असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवावा. त्याने काय केलं आहे, स्पीकरवर हात ठेवलेला आहे आणि काय केलं आहे, तो आवाज तिला कर्कश वाटत आहे, नकोसा वाटत आहे कानामुळे आणि त्याच्यामुळे ते काय करत आहे, तिने कानावर हात ठेवला आहे. कोणकोणते आवाज आहे, ड्रिल मशीन सगळ्यांना माहीत आहे की याचा जो उपयोग आहे तो उपयोग कशासाठी करत आहे, तो आपल्याला घरच्यामध्ये भिंतीमध्ये खिळा कोसवण्यासाठी किंवा एखाद्या अन्य इतर इलेक्ट्रिशियनच्या कामासाठी त्याचा उपयोग होत असतो. वाहनाचा देखील उपयोग तुम्हाला माहिती आहे की त्याचा काय उपयोग होत आहे. आता आपण पुढे बघणार आहोत. तुम्ही हे करून पहा, त्यांनी सांगितलेलं आहे. काय करून पाहिलं आहे की बघा, टेप रेकॉर्डर, रेडिओ टेप रेकॉर्डर चालू असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवायचा आहे, जिथून आवाज येतो. बघा इथे काय दिलं आहे, हे जे भाग आहे इथून काय येत असतो, आपण जसं आपण ऑन करतो इथून आपल्याला काय येतो, याचा आवाज येतो. म्हणजेच काय आहे, इथे आवाज येतो. तिथून आवाज येतो त्याच्या म्हणजे याला आपण काय बोलणार आहोत मुलांनो, स्पीकर बोलणार आहोत. काय आहे, हा स्पीकर आहे. या स्पीकरवर आपल्याला काय ठेवायचं आहे, हात ठेवायचा आहे. हात ठेवल्यावर आपल्याला काय समजणार आहे की आपल्याला कंपन होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे आणि व्हायब्रेट झाल्यानंतर काय होणार आहे मुलांनो, की तिथे आपल्याला कंपन निर्माण होतात. मग आपल्याला समजतं की बाबा कोणतरी बोलत आहे. हा प्रयोग तुम्ही नक्की घरी करून पहा. समजा एखाद्याकडे मुलांनो रेडिओ असेल, टेप रेकॉर्डर असेल, तर त्याच्यावर काय करणार आहे, स्पीकरवर आपल्याला हात ठेवायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे की आपल्याला काय आवाज ऐकायला येत आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे तो आवाज आपल्याला याच्यामध्ये येत आहे. त्याचप्रमाणे रबर बँड ताणून एका बाजूने सोडून द्या. इथे जो रबर बँड आहे बघा, तो एका बाजूने सोडून द्या. त्यांनी सांगितलं आहे काय होत आहे की कशा प्रकारचा त्याच्यातूनही आवाज येतो आहे. जर रबर सोडला तर काय होणार आहे, हा देखील तुम्हाला प्रयोग करून बघायचा आहे. हा प्रयोग तुम्ही करून बघणार आहात मुलांनी की एखाद्या वेळेस आपण जो रबर आहे तो कशा प्रकारे ते या बोटला पकडलेला आहे आणि इथून तो काय करत आहे, तो ओढत आहे, काय करत आहे, ताणत आहे. रबर बँड ताणून एका बाजूने सोडून द्या. मग काय होणार आहे, तो पुन्हा इथे येऊ लागणार आहे. तर तिसरं आहे, तबल्यावर टिचकी मारा. काय करायचं आहे, तो तबला आहे, तर तबल्यावर काय करायची आहे, टिचकी मारायची आहे. म्हणजे त्याच्यातूनही काय होत आहे, ध्वनीचा आवाज येत आहे. तर अशा प्रकारे दोन्ही ध्वनीचा आपल्याला काय करत आहे, आवाज येण्याचं काम चालू आहे. तबल्यावर टिचकी मारायची आहे. टिचकी मारणे म्हणजे आपण बोलतो ना की असं जेव्हा एखाद्या आपण डब्यावर मारतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या तबल्यावर मारायचं आहे. त्याच्यातून देखील आवाज येण्याचं काम हे होत आहे. या सर्व वस्तूमध्ये एक प्रकारची गती जाणवते. या सर्व वस्तूमध्ये काय होत आहे की एक प्रकारची गती जाणवत आहे. म्हणजे जशी ही गती आहे, एक प्रकारची गती जाणवत आहे. कुठेही खालीवर गती होत नाही आहे. कशी आहे, एक प्रकारची इथे गती जाणवत आहे. जलद गतीने आंदोलन होत असताना, म्हणजे ते काय जलद गतीने आंदोलन होत असते म्हणजेच वस्तूची कंपन होत असते. कंपन होणे म्हणजेच काय आहे, व्हायब्रेट होणे आहे. बघा कशा प्रकारे ते दाखवत आहे, आपण बघूया. त्यांनी सांगितलंय की या सर्व वस्तूमध्ये, कोणत्या वस्तूमध्ये, तबला वाजवताना किंवा ते रबर बँड सोडताना किंवा ज्या समोर स्पीकर ऐकताना, की त्याची जी कंपन आहेत ती कशी आहे, एकसारखी आहे. कशी आहे बघा की त्याच्यामध्ये हा जो समानता हा भाग आहे, पाहू शकता मुलांना तुम्ही, काय आहे, समान भाग आहे. समान कंपनी इथे चालूच असतात. म्हणजेच काय आहे, जलद गतीने आंदोलन होते. आंदोलन म्हणजे ध्वनीचं प्रसारण होणे म्हणजेच काय आहे, आंदोलन होत असते. म्हणजेच वस्तूचे कंपन होते. त्यालाच काय बोलणार, कंपन. कंपनचा अर्थ काय आहे, व्हायब्रेट होणे. व्हायब्रेट म्हणजे आपण बोलू शकतो एखादा फोन आहे, तो रिंगिंगला न आपण सायलेंट मोडवर जेव्हा ठेवतो तेव्हा आपण त्याला काय बोलतो, तो व्हायब्रेट होत असतो आणि म्हणूनच आपण त्याला म्हणणार काय आहे, ती कंपनी होत असते. आणि म्हणून अशा प्रकारची ही कंपनी, जेव्हा आवाज निर्माण होतो तेव्हा ती कंपनी निर्माण होत असतात. हे चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ही कंपनी आपल्याला निर्माण होत आहे. दुसरं आपण पाहणार आहोत, ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचं आहे.
जर एखादा ध्वनी निर्माण व्हायचं असेल, जर आवाज निर्माण व्हायचा असेल, मग तो एखाद्या घंटीचा असू दे, एखाद्या बेलचा असू दे, किंवा एखाद्या भांड्याच्या पडण्याचा आवाज असू दे, की त्याच्यासाठी कंपन निर्माण होणं गरजेचं आहे. जोपर्यंत कंपन निर्माण होत नाही तोपर्यंत आवाज निर्माण होत नाही. मग इथे बघा, तुम्हाला जे उदाहरण दिलं ते कसलं उदाहरण आहे? हे घंटीचं उदाहरण आहे. काय आहे? घंटी आहे. ती वाजल्यावर तिचा काय होत आहे? नाद होत आहे, ती व्हायब्रेट होत आहे, ते कंपने होत आहे, ते कंपने आपल्या कानापर्यंत पोहोचत आहेत आणि कानापर्यंत पोहोचल्यावर आपल्याला काय होत आहे? आवाज ऐकायला येत आहे. बरोबर मुलांना? मग अशा प्रकारे हे काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचं आहे, जसं आपण कशी मी सांगितलं. अशा प्रकारे जर ध्वनी आपल्याला निर्माण व्हायचा असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे? आवाज निर्माण करणं गरजेचं आहे, किंवा त्या वस्तूमधून कंपन निर्माण होणं हे गरजेचं आहे. आणि जर कंपन निर्माण झाली तरच काय होणार आहे? आवाज निर्माण होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आवाज निर्माण होणं गरजेचं आहे. बघा, इथे सांगितले, जोपर्यंत वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. जोपर्यंत वस्तूचे कंपन चालू आहे, म्हणजे त्याचा जो कंपन आहे, जो व्हायब्रेटपणा आहे, ज्या लहरी आहेत त्या चालू आहेत, तोपर्यंत आवाज येतो. उदाहरणार्थ आपण असं समजूया की एखादं किचनमध्ये जो पेला आहे भांड्याचा, तो पेला किचनमधून जर वट्यावरून खाली पडला जमिनीवरती, मग तो काय होतो? तो असा गोल 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 फिरतो. तो जोपर्यंत गोल गोल फिरतो, जोपर्यंत तो हलत असतो, तोपर्यंत त्याचा आवाज होत असतो. जेव्हा तो एकदा स्टॉप झाला किंवा बंद झाला तर त्याचा आवाज होत नाही. बरोबर की नाही? मग अशाच प्रकारचं जे बेलचं आहे किंवा एखाद्या वस्तूचं आहे, म्हणजे आपण भांड्याचा प्रकार घेऊ शकतो, किंवा एखादा बॉक्स पडला, किंवा एखादी भिंगरी पडली, एखादं आपण बटन पडलं, एखाद्या समजा फोन पडला, की त्याचं जोपर्यंत त्याचा आवाज होत आहे तोपर्यंत तो काय होत आहे? कंपन होत आहे, तोपर्यंत तो आवाज येत आहे. एकदा का त्याची कंपन थांबली तर आवाज येत नाही. आणि म्हणून त्याने सांगितले, जोपर्यंत वस्तूची कंपनी होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येते. हे क्लिअर आहे, याच्यामध्ये कोणताही गोंधळ नाही आहे. जोपर्यंत वस्तूचं कंपन आहे तोपर्यंत आवाज येत आहे. जोपर्यंत जेव्हा वस्तूचं कंपन थांबतं तेव्हा आवाज येत नाही. हे एवढंपर्यंत आपल्याला कळालं आहे, क्लिअर आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे पाहणार आहोत की कशा प्रकारे जे वस्तूचे कंपन होतात त्याप्रमाणे आपण बघत आहोत. कंपन थांबले की ध्वनीही बंद होते. जसं मी आत्ताच सांगितलं, कंपन जेव्हा थांबतात तेव्हा काय होतं? त्याचा आवाजही काय होतो? ध्वनी बंद होतो, म्हणजेच त्याचा आवाज बंद होतो. ज्याप्रमाणे एखादा जर पेला खाली पडलं, तो जेव्हा पडल्यावर गोल गोल फिरतो आणि तो बंद झाला की मग त्याचा आवाज येत नाही. म्हणून तो पेला पडल्याबरोबर जेव्हा पटकन कॅच करतो तेव्हा आवाज होत नाही बघा. पण जो जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा त्याचा आवाज हा हो. बघा, इथे त्याला कंपन दिसतात, म्हणजे आवाज होत नाही आहे. कंपनी थांबली की ध्वनीही थांबतो बघा. तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो बघा, हे काय आहे मुलांना? हे गिटार आहे, सगळ्यांना माहिती. याचा काय उपयोग आहे? हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. काय आहे? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, की हे संगीतामध्ये वापरलं जाणारं वाद्य आहे, की याच्या माध्यमातून आपण गाणी गायली जातो, किंवा याची धून चाल असते त्याच्यामध्ये, की ते आपण शिकल्यावर आपल्याला ती धून त्याच्यामधून काढता येते. हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो, तिला ध्वनी स्तोत्र असं म्हणतात. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला आपण काय म्हणत आहोत? ध्वनी स्तोत्र म्हणत आहोत. म्हणजे मूळ स्तोत्र काय? की ज्या वस्तूपासून, मग ती वस्तू कोणतीही असू दे, तुम्ही साधा एखादा डबा जरी घेतला आणि त्या डब्यातून जरी तुम्ही वाजवला, त्याला आपण टिचकी मारली का त्याला पुश केलं तर त्याच्यातून आवाज निघत असतो. म्हणजे ते देखील काय होऊ शकतं? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होऊ शकतो. किंवा एखादा लाकडाचा देखील बॉक्स तुम्ही घेतला आणि त्या लाकडाला जरी तुम्ही मारलं तरी ते काय होऊ शकतं? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होऊ शकतं. अशा प्रकारे त्यांनी जी व्याख्या दिली आहे, जी डेफिनेशन आहे, ते कोणतं आहे? ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्तोत्र म्हणजे सोर्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ध्वनी स्तोत्र म्हणजे काय आहे? ध्वनी स्तोत्र आहे, म्हणजे काय आहे? सोर्स आहे. मग अशा प्रकारचे जे बघा हे कंपनी निर्माण होतं. जेव्हा यात गिटारवरती जेव्हा गिटार वाजली जाते आणि वाजल्यानंतर त्याच्यातून कंपन निर्माण होतात, त्यालाच आपण काय बोलतो आहोत? ध्वनी स्तोत्र म्हणत आहोत. आणि म्हणजे हे काय आहे? की ध्वनीचं स्तोत्र आहे, की कशापासून ते ध्वनी निघत आहे? तर गिटारापासून निघत आहे. क्लिअर आहे? मग अशा प्रकारचे जे स्तोत्र आहे ते बरेच आहेत. मग आपण त्याला तबला बोलू शकतो, बासरी बोलू शकतो, आपण ड्रम बोलू शकतो, त्याचप्रमाणे फ्लूट बोलू शकतो,
आपण आपलं कपाट देखील बोलू शकतो, डब्बा बोलू शकतो, की ज्याच्यातून आवाज निर्माण होत आहे ते काय आहे, ध्वनी स्तोत्र आहे. मग असे खूप सारे इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे उपलब्ध असतात की ज्याच्याकडून काय निघत आहे, ध्वनी निघत आहे, म्हणजेच आवाज निघत आहे. बघा आता इथे रेडिएशन दाखवलेलं आहे आवाजाचं. ध्वनी म्हणजे आवाज आहे, नाद आवाजाची निर्मिती, की ध्वनी नाद आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्याचे परिणाम, याला ध्वनिशास्त्र. ध्वनिशास्त्र म्हणजे काय, अस्टिक्स असे म्हटले जाते. म्हणजेच काय आहे की ध्वनिशास्त्र म्हणजे काय आहे, त्यांनी त्याची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला काय दिले आहे, व्याख्या दिली आहे, डेफिनेशन दिलेलं आहे की ध्वनी आणि नाद आणि ध्वनीची निर्मिती, ध्वनी नाद आणि ध्वनीची निर्मिती, प्रसारण आणि त्याचे परिणाम. प्रसारण म्हणजे ते कशा प्रकारे प्रसारण होते आणि त्याचे परिणाम बघा, आणि त्याचे परिणाम काय आहेत की त्याला काय बोललं जातं, ध्वनिशास्त्र बोलले जाते. मग अशा प्रकारे बघा जेव्हा ध्वनी निर्माण होतो तेव्हा ते नाद असतो की जे काय होतात, स्प्रेड केले जातात आणि आवाजाची जी निर्मिती ही अशा प्रकारे होत राहते, त्याचं प्रसारण होत राहतं. म्हणजेच त्याला आपण काय बोलत आहोत, ध्वनिशास्त्र बोलतात. आणि हे सगळं आपल्या आवाजामध्ये आपल्या कानाला ऐकू जात असतं. तर बघा इथे चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही. आता इथे बघा तुम्हाला जे चित्र दिसत आहे ते काय आहे, एक मानवी चित्र आहे. त्या मानवी चित्रामध्ये त्यांनी काय दाखवलेलं आहे, तुम्ही बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करू शकता, निरीक्षण करू शकता की याच्यामध्ये स्वरयंत्र आहे, बरोबर. बघा याच्यामध्ये काय आहे, हे स्वरयंत्र आहे. या स्वरयंत्रातून काय करत असतो, आपल्याला स्वरयंत्रातून सुद्धा ध्वनी तंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. स्वरयंत्रामध्ये जे आपल्या अन्ननलिका आहे, मग तिथेच काय आहे, स्वर, की ज्याच्यातून आपण आवाज बाहेर काढू शकतो, ते काय आहे, स्वरयंत्र आहे. सुद्धा ध्वनी तंतूच्या कंपनामुळे, जे तंतू आहेत त्याच्यामध्ये ध्वनी तंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होत असतो. तर अशा प्रकारे हा ध्वनी निर्माण होण्याचं कार्य हा स्वरयंत्राच्या माध्यमातून होत असतं. जेव्हा आपण आपल्या स्वरातून बोलत असतो, कंठातून जेव्हा बोलतो, त्याच्यातून काय निघत असतो, ध्वनी निघत असतो. आणि या ध्वनीतून जे कंपन निर्माण होतात ते समोरच्या व्यक्तीला ऐकायला जातात आणि मग त्याच्यामुळे त्याला ऐकायला येत असतं. तर अशा प्रकारे बघा इथे आणि स्वरयंत्राची तुम्हाला काय दिलेली आहे, तुम्हाला माहिती दिली किंवा हे चित्र तुम्हाला दिलेलं आहे. आता त्याने विचारले ध्वनी कसा ऐकू येतो, म्हणजेच काय, हाऊ साऊंड इज हिअर, हाऊ साऊंड इज हिअर हर्ड. ते विचारलं आहे की हाऊ इज साऊंड इज हर्ड, कशा प्रकारे ध्वनी ऐकू येत आहे, मग कशा प्रकारे येतो, मग त्याचं तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन बघा इथे दिलेलं आहे. बघा इथे आता तुम्हाला इथे चित्राच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे. ध्वनी स्तोत्राचे म्हणजे ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूचे कंपन व्हायब्रेट होऊ लागले का. जसं मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, एखादा फोन आहे, जर फोन लावला तर जर रिंगिंगला असेल तर तो मोठा आवाज करेल, पण जर एखादा व्हायब्रेटला असेल किंवा तो एखादा आपण सायलेंट ठेवला असेल तर मग तो व्हायब्रेट होत असतो. मग व्हायब्रेट होत असताना त्याचे काय होत आहे, कंपन निर्माण होत असतात. ध्वनी स्तोत्राचे म्हणजे ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूचे, म्हणजे जी वस्तू आहे मग ती कोणतीही वस्तू असू शकते, ते कोणतं इन्स्ट्रुमेंट असू शकतं, ते गिटार असू शकतं, तबला असू शकतो, ते फ्लूट असू शकतं. मग त्याचे काय होतात, कंपन म्हणजे व्हायब्रेट होऊ लागतात. त्याच्यातून निघणारे जे ध्वनी आहे तो कंपन होऊ जातात. तो व्हायब्रेट होऊ लागले की त्याच्या लगत हवेचा थरही कंप पावतो. मग हा हवेचा थर आहे, ज्या हवेमध्ये काय आहे, जे हवेचे जे कंप आहे, मग हवेमध्ये तो कंपन जातात आणि ते कंपही काय होऊ लागतात, व्हायब्रेट होऊ लागतात. हवेचा थरही कंप होतात. कळतंय मुलांनो, गोंधळ होतोय, परत एकदा आपण सांगूया. हे ध्वनिस्तोत्राची जे म्हणजे ध्वनी निर्माण करणारी जी वस्तू आहे, मग ती कोणत्याही प्रकारची, एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घ्या, त्याच्यातून जर आपण आवाज करतो आहे, आपण गिटार आहे त्याच्यातून आवाज करतो आहे, तर त्याच्यातून निघणारा जो कंप आहे तो हवेतील जे कण आहेत त्या कणामध्ये जाऊन तो काय करत आहे, कंप पावत आहे. त्याच्या लगतच्या हवेचा थरही कंप पावत, त्याच्या लगतचा म्हणजे काय, त्याच्या जवळचा काय आहे, जो कंप आहे तो काय करत आहे, तोही कंप पावत आहे. हवा लगतचा जो कंप आहे तो देखील अशा प्रकारे. मग हवा काय, हवेमध्ये हवा काय आहे मुलांना, सगळीकडेच आहे. ती देखील आपल्या डोळ्यांना दिसते की नाही, की आपले दिसते का, मग ते आपण आपल्या अवतीभोवती ही हवा असते आणि हवेचे काय आहे, थर देखील आहे. त्यांनी विचारले की बघा त्याच्या लगतच्या हवेचा थर, मग हवेचे थर असतात आपल्याला पण माहिती आहे, तापांबर आहे, सितांबर आहे, दिगंबर आहे. मग हे जे स्तर आहे त्या स्तरामध्ये देखील काय आहे म्हणून हवा आहे. आणि हवेच्या कंपाबरोबर हे जे इन्स्ट्रुमेंटले जे कंपन आहे ते मिक्स केले जातात आणि त्याच्यामुळे तो आवाज आपल्याला ऐकायला इथपर्यंत ह्या कानामध्ये ऐकायला येत असतो. हे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे चित्रामध्ये त्यांनी आवाज इथे दाखवलेला आहे.
ध्वनी सत्रापासून सर्व दिशांना कंपनाची लाट वेव पसरते आणि अशा प्रकारची जी वेव पसरते, वेव म्हणजे काय आहे, लाट आहे. लाट काय आहे, जसं समुद्रामध्ये एखादी उंच अशी लाट येत राहतात, अशा उंच वर खाली जेव्हा लाटा येत राहतात, तसं आपल्या आवाजाचं जे कंपन आहे ते देखील कसं काय आहे मुलांना बघा, सर्व दिशांना कंपनाची अशी लाट येत असते बघा. ही आणि ती लाट कशी आहे, सारख्याच आवाजाची आहे. जर आपण एका लेवलमध्ये बोललो तर त्याच लेवलची लाट तिथे जाणार आहे, तेच कंपन जाणार आहे. पण आपण वर खाली उतारात बोलत आहोत तर त्याच प्रमाणाची आपली लाट जाणार. तर त्याला काय बोला, हा वेव बोला. लाटचा अर्थ काय आहे, वेव आहे. मग ही लाटचा अर्थ तुम्हाला मी क्लिअर केला आहे की समुद्राची ज्या प्रकारे लाट असते ती प्रकारे वर खाली येत असते किंवा ती लाटा जशा वर ते आपल्याला डोळ्यांना दिसतात, त्याचप्रमाणे ध्वनीचं जे कंपन आहे ते देखील काय आहे, त्याला आपण वेव बोलू शकतो, लाट बोलू शकतो आणि ते अशी हवेमध्ये त्याचे कण पसरले जातात. या लाटेला ध्वनी लहरी म्हणतात. मग ह्या ज्या ध्वनी आहेत ते काय आहे, ते हवेत मिसळल्यामुळे त्यांना काय बोलले जातात, ध्वनी लहरी बोलले जातात. म्हणजे काय, साऊंड वेव बोलले जाते, साऊंड वेव म्हणतात. काय म्हणणार आहोत मुलांना आपण, साऊंड वेव असं आपण त्यांना म्हणणार आहोत. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या साऊंड वेव आहेत हे हवेत असतात आणि याला आपण बोलणार आहोत ध्वनी लहरी. म्हणजेच काय आहे, साऊंड वेव असं आपण त्याला नाव दिलं गेलं आहे. या ध्वनी लहरी कंपना कानापर्यंत पोहोचतात, साहजिकच आहे. मग आता त्या जर ध्वनी लहरी निघाल्या आहेत, जे कंपनी निघाल्या ते कुठे पोहोचतात, आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि ते आपल्याला ऐकायला येतात आणि आपण ते ऐकून त्याचं उत्तर. अशा प्रकारे बघा इथे दिलेले आहे की या ध्वनी लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि ते आपल्याला ऐकायला येतं. कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो. आता इथे तुम्हाला कानाचं चित्र दिलेलं आहे की आपल्याला कशा प्रकारे आवाज ऐकायला येत आहे याचं हे चित्र इथे बघा पाहू शकता. बघा हे जे चित्र आहे की आपला जो कान आहे, हे कानाचं जे चित्र आहे, कानाच्या आतमध्ये बघा असा पडदा असतो. हा किती छोटा भाग आहे बघा. कानातल्या पोकळीत नाजूक पडदा असतो. नाजूक म्हणजे खूप आपण बोलू शकतो की आपलं पातळसा जर नाजूक जो पडदा असतो, जसं आपल्या घराला कर्टन्स असतात असे उभे लावलेले असतात, तसा इथे उभा पडदा आहे का, तर नाही. की तो आपण उभा पडदा असणार असं नाही, तर तो कशा प्रकारे, असा प्रकारे आडवा पडदा असतो की ज्याच्यातून कानातून जेव्हा हवा येत आहे किंवा एखादा शब्द पास होत आहे तर तो ह्या पडद्याला छेदून तो काय जात आहे, आत जात आहे. म्हणून तो सांगितले नाजूक आहे. नाजूक पडदा काय आहे, आपल्या कानात आहे. कानातील पोकळीमध्ये कसा आहे, एक नाजूक पडदा आहे आणि तो पडदा काय करत आहे, तिथे त्या लहरींना पास होत आहे. आणि म्हणून बघा हा आवाज आहे, हा आवाज इथून काय होत आहे, पास होऊन आतमध्ये जात आहे आणि तो आवाज गेल्यामुळे आपण ऐकू शकतो आणि ऐकल्यावरच आपण काय करत आहोत, उत्तर देण्याचं हे काम करत आहे. बघा तो संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतात. ते काय करतात, संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतात. म्हणजे एखाद्याने बोलले गेलेले जे शब्द आहे ते एखाद्याच्या आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतात. मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य ते करतात आणि पोहोचतो व आपल्याला ध्वनी ऐकू येतो आणि त्यावेळेस आपल्याला ध्वनी ऐकायला येतो. म्हणजे जे कंपन आहे ते ध्वनीच्या लहरीमार्फत ते आपल्या कानापर्यंत पोहोचतात, कानातून ते मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूमधून त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा अर्थ समजतो किंवा काय बोललं गेलं आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे ध्वनी ऐकू येणे म्हणजेच आपल्याला आवाज ऐकू येणे असा त्याचा इथे अर्थ होत आहे. त्याच्याबद्दल जो आपल्याला काय होत आहे, ध्वनी आवाज ऐकू येत आहे.